हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 16 मेला भादुका अमावस्या आहे, जिला दर्श अमावस्या सुद्धा म्हटले जाते. अमावस्या ही पितरांच्या सेवेसाठी खूप जास्त महत्त्वाची असते. म्हणजे या दिवशी जर आपण आपल्या पितरांची सेवा केली, म्हणजे या दिवशी पितरांची सेवा व्हायलाच पाहिजे. या दिवशी पितरांची सेवा केल्याने आपले पितर तृप्त होतात, त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांना सद्गती मिळते. कारण पितर हे वाईट नसतात, परंतु काय होतं की मृत्यू झाल्यानंतर तरीसुद्धा त्यांना आपल्याकडून अपेक्षा असते. काहींचा मृत्यू अकाली होतो, काहींची जाण्याआधी इच्छा अपूर्ण राहिलेली असते, म्हणजे तृप्त होऊन गेलेले नसतात ते, त्यामुळे त्यांना आपल्याकडून अपेक्षा असते. तर या दिवशी प्रत्येक महिलांनी पितरांची सेवा नक्की करायची आहे. पितरांची सेवा या दिवशी झाली नाही तर आपल्याला पितृदोष लागतो. तर या दिवशी पितरांची आपल्याला कोणती सेवा करायची आहे आणि यानंतर आपल्याला एक नियम पाळायचा आहे, तो कोणता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पितरांची सेवा जर या दिवशी झाली नाही आणि हा नियम पाळला गेला नाही तर आपल्याला त्याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतात. म्हणून तुम्हाला या दिवशी हा उपाय करायचा आहे, प्रत्येक महिलांनी करायचा. काय होतं, आपण अशा चुका करतो, आपले पितर तृप्त होत नाही, आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळत नाही आणि त्यामुळे पितृदोष आपल्याला लागतो. आणि पितृदोष लागल्याने अनेक समस्या घरात येत असतात. प्रत्येक महिलांचे खूप सारे प्रश्न असतात की ताई, आमच्या घरात खूप जास्त नकारात्मकता आहे किंवा आम्हाला पितरांचा खूप त्रास होतो. आणि प्रत्येक दोष आपल्याला नडत असतात, काही ना काही दोष लागत असतात. तर पितृदोष आपण दूर करू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात. जर तुम्ही ही सेवा पितरांसाठी केली तर नक्कीच तुमच्या घरातला पितृदोष दूर होणार आहे. किंवा तुम्ही म्हणणार की ताई, आम्हाला पितृदोष नाही, आम्ही का ही सेवा करायची? परंतु 3 पिढ्या आपल्याला पितृदोष लागत असतो. मी तर म्हणेन पिढ्यानपिढ्या आपल्याला पितृदोष लागतो. कारण आपले जे जुने होऊन गेले आहेत पूर्वज, आपल्या वडिलांचे वडील, आई वडील जे आहेत ते सगळे गेलेले आहेत, परंतु त्यांच्यापैकी कोणते तृप्त आहेत, कोण तृप्त नाही आहेत आपल्याला काहीच माहिती नसतं. तर त्यांची सेवा, आपले पूर्वज आहेत ते, आपल्याला त्यांची सेवा करावीच लागणार आहे, जरी ते आपल्यातनं गेले तरी सुद्धा. कारण हे जे आपल्याला दिलेलं आहे आयुष्य त्यांनीच दिलेलं आहे. म्हणजे म्हणतात ना, वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळाली की आपल्याला कसा आनंद होतो बघा. तर ती प्रॉपर्टी कोणामुळे मिळते? आपले जे पूर्वज झालेले त्यांनीच आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे आणि जे नाव कमावून ठेवलं ते त्यांचंच आहे. त्यामुळे आपण इतक्या अभिमानाने जगत आहोत. तर त्यासाठी त्यांची सेवा आपल्याला करावीच लागणार आहे. तसं तर आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की नित्यनेमाने दररोज जशा पद्धतीने आपण स्वामींची नित्यसेवा करतो तशाच पद्धतीने आपल्या पितरांची नित्यसेवा ही व्हायलाच पाहिजे. देवांच्या आधी सुद्धा आपल्या पितरांची सेवा येते. सगळ्यात आधी पितरांची सेवा, त्यानंतर आपल्या कुलदेवतांची सेवा, त्यानंतर आपल्या गुरुची सेवा असते. तर यासाठी आपल्याला पितरांची ही सेवा करायचीच आहे. कारण आपण दररोज नित्यनेमाने सेवा करत नाही, प्रत्येकाला वेळ मिळत नाही. म्हणून मी सांगते, अमावस्येच्या दिवशी तरी तुम्ही ही सेवा नक्की करा, आवर्जून करा. अमावस्याला तरी पितरांची सेवा करत चला. तर आता या अमावस्याला तुम्हाला पितरांची सेवा करायची, परंतु महिलांचे पिरियड्स आले तर तुम्ही पुढच्या अमावस्याला सुद्धा करू शकता. आता काय करायची आहे सेवा? तर ही पितरांची सेवा जी आहे आपल्याला सकाळी 8 ते 12च्या दरम्यान करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे किंवा तांब्याचं एखादं भांडं घ्या. त्यात तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक पांढरं फूल टाकायचं. आणि तुमच्या घरात बाल्कनी असेल किंवा तुम्ही खाली राहत असणार तर घराच्या बाहेर, मुख्य दरवाजाच्या बाहेर, तर बाल्कनीच्या किंवा घराच्या बाहेर उभे राहा. दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला उभं राहायचं आहे. दक्षिणेकडे तोंड करायचं आणि हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं. जशा पद्धतीने आपण सूर्याला अर्घ्य देतो बघा, तशाच पद्धतीने. आणि करत असताना, म्हणजे हे तुम्ही अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला हे अर्पण करायचं आहे. आणि तुम्हाला तिथे उभं राहून, दक्षिणेकडे तोंड करून उभं राहून तुम्हाला तुमच्या पितरांना प्रार्थना करायची आहे की हे पितृदेवता, मी तुमची सेवा करायला चुकते, पण आज मी तुमची सेवा करत आहे, तर माझी ही सेवा तुम्ही गोड मानून घ्या, मला आशीर्वाद द्या, मला आणि माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा, आमच्यावर नेहमी तुम्ही प्रसन्न राहा, मला आणि माझ्या कुटुंबाला सुखात ठेवा, अशी तुम्हाला पितरांना प्रार्थना करायची. आता ही जी सेवा आहे ही करायला मला सांगा किती वेळ लागणार आहे? काहीच वेळ लागणार नाही, 1 ते 2 मिनिट तुम्हाला लागणार आहे. परंतु काय होतं, महिला हेच करतात. म्हणजे प्रत्येक महिला काय करतात, सेवा करत नाही किंवा काही उपाय करत नाही आणि मग घरात दरी देते आणि मग प्रश्न येतात की ताई, आमच्या घरात कुठलीही चांगली गोष्ट होत नाही. तर बघा, मी तुम्हाला खरंच सांगते,
तुम्ही या गोष्टी करत चाल आणि या गोष्टी कराव्याच लागणार आहे. जर तुम्ही या गोष्टी नाही केल्या, सेवा उपाय काहीच केलं नाही घरात, तर तुमच्या घरात निगेटिव्हिटी येणारच आहे. आणि निगेटिव्हिटी येते म्हणजे येतेच. आणि अमावस्या तर अशी तिथी आहे की या दिवशी नकारात्मक ऊर्जा सगळीकडे असते आणि ती आपल्या घरात जास्तीत जास्त प्रवेश करत असते. म्हणजे ती नकारात्मक ऊर्जा आकर्षित होत असते या दिवशी. तर हा दिवस जास्तीत जास्त महत्त्वाचा आहे पितरांसाठी. तर या दिवशी पितरांची सेवा आवर्जून करा. ही एक सेवा अशा पद्धतीने पितरांना तर्पण करा. बघा तुमचे पितर तृप्त होतील. आणि कुठलीही सेवा करत असताना, आता मी तुम्हाला तर्पण सांगितलं, हे तर्पण तुम्हाला प्रत्येक अमावस्याला करायचं आहे. आता या अमावस्याला केला थोडासा तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे, पुढच्या अमावस्याला करा. ज्या अमावस्याला तुमचे पिरियड्स आले, काही तुम्हाला अडचणी आल्या, तर काही हरकत नाही केलं तरी सुद्धा. आता ज्या घरात महिला नसतील त्या घरात पुरुषांनी सेवा केली तरी सुद्धा चालेल, परंतु पितरांसाठी ही सेवा नक्की करा. पितर तृप्त होतील. तुमचा जो काही पितृदोष असेल, किती प्रखर पितृदोष असो, तो नक्कीच तुमचा दूर होणार आहे, यात काही शंकाच नाही. तर असेच छान छान सेवा तुम्हाला बघायच्या असतील, काही उपाय बघायचे असतील, तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक नक्की करा. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर माझा व्हिडिओ तिथे दिसेल, तुमच्यापर्यंत तो लवकरात लवकर येईल. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.